महाविकास आघाडी हे स्ट्रेंथचा सिम्बॉल बनलाय. महायुती हा स्ट्रेंथचा सिम्बॉल बनत नाही. त्यामुळे तुम्ही महायुती म्हणून कॅम्पेन करताना लोक ते ऍक्सेप्टच करणार नाहीये. ठाकरे हे नुसतं नाव नाहीये, ती एक भावना आहे शिवसैनिकासाठी. आणि मला वाटतं की हा शिवसैनिक त्या भावनेला बांधलेला आहे. भाजपवर टीका होताना आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ही टीका पक्षापेक्षा फडणवीसांवर जास्त होते. भाजपची स्ट्रेंथ ही व्यक्ती मोठी होण्यामध्ये नाहीये. भाजपची स्ट्रेंथ ही कायम संघटनेची भावना मोठी करण्यामध्ये. जोपर्यंत महाराष्ट्र भाजप ही संघटनेची भावना त्यांच्या केडरमध्ये आणत नाही तोपर्यंत तो इम्पॅक्ट अचीव्ह करणं त्यांना थोडं कठीण जाईल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस आपण तसं राजकारणाविषयी काही बोललेलो नाही आहोत, पण महाराष्ट्राच्या राजकारणानं आणि निवडणुकांच्या राजकारणानं गती पकडली आहे. दोन पक्षांच्या यात्रा चालू आहेत. इतर प्रकाश आंबेडकरांच्या, मनोज जरांगेंच्या यांच्या यात्रा चालू आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आलेत. भाजपच्या संघटनात्मक बैठका होत आहेत. एकूणातच येणाऱ्या काही दिवसात 100 दिवसांच्या आत महाराष्ट्र निवडणुकीला सामोरं जातोय. या दृष्टीनं आता वारं वाहताना दिसू लागलंय. आता नक्की काय घडतंय, त्याचे अर्थ काय आहेत, हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत पुणे सकाळच्या संपादिका शीतल पवार मॅडम. स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे की आता बिल्डअप होऊ लागलाय, त्या सगळ्या मुद्द्यांकडे मला यायचं आहे. पण पहिल्यांदा मी या मुद्द्यावर येतो की उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. असं म्हणतात की म्हणजे असं पूर्वी कॅम्पेन होतं की कधी ठाकरे दिल्लीला गेले नाहीत, लोक ठाकरेंना भेटायला आली आणि तिथं मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा येतो का, अचानक पृथ्वीराज चव्हाणांची अशा अर्थाची स्टेटमेंट्स येणं की उद्धव ठाकरे चेहरा नाहीत. तर महाविकास आघाडीमध्ये आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सध्या काय चालू आहे, राजकारण कुठल्या दिशेने चाललं? मला वाटतं की 2019च्या महाविकास आघाडीच्या निर्माणापासूनची जर गोष्ट आपण बघितली तर ठाकरेंनी असं भरपूर काही आतापर्यंत केलंय की जे ते करतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यामुळे आताही जर ते दिल्लीला गेले असतील तर थोडंसं मला वाटतं की जे मेनस्ट्रीम मध्ये आपल्यापर्यंत येतं त्याच्या पलीकडच्याही काही घटनांकडे बघायला पाहिजे. आणि त्या बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की याचं जसं तुम्ही बिल्डअप असा शब्द वापरला तर त्याची पायाभरणी म्हणजे मला वाटतं की ममता बॅनर्जी ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांचे कुटुंबातले सदस्य की जे राजकारणातही आहे, अभिषेक बॅनर्जी आणि त्यांचे दुसरे सहकारी हे मुंबईत 2दा येऊन गेले स्वतः. त्याच्यानंतर एक शिष्टमंडळ आलं होतं सेबीकडे तक्रार करायला, तर तेही उद्धव ठाकरेंच्या भेटीला येऊन गेलं. तर नॅशनल पॉलिटिक्समध्ये आपलं एक अस्तित्व दाखवण्याची धडपड म्हणा किंवा त्यासाठीचे प्रयत्न म्हणा हे उद्धव ठाकरेंकडनं सातत्याने लोकसभेच्या निकालानंतर सुरू असलेले आपल्याला दिसतात. ज्यावेळेस उद्धव ठाकरे की जो महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष आहे त्याचे प्रमुख म्हणून ते असं काही प्रयत्न करतात, त्यावेळी नक्कीच इथले जे राष्ट्रीय पक्ष म्हणजे जो आता काँग्रेस की जो त्यांचा अलाईज आहे, यापूर्वी त्यांच्या अलाईज राष्ट्रीय पक्ष भाजपचा होता, तर त्यांच्या राष्ट्रीय पक्षाला वेगळं वाटणं किंवा त्यांच्या नॅशनल अलाईजवर काय परिणाम होतील ही सगळी गणितं त्याच्यामध्ये काय म्हणतात गृहीतच असतात किंवा ह्या सगळ्याचा विचार आपोआपच येतो. म्हणजे ममता बॅनर्जींचं जे शिष्टमंडळ इथे येऊन ठाकरेंना भेटलं पण ते काँग्रेसकडे गेले नाहीत. तर त्यामध्ये अगदी नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही तर राष्ट्रीय पातळीवर पण वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं आकाराला हळूहळू येत आहेत किंवा त्याची ही नांदी म्हणावी का अशी शंका या निमित्ताने येते. पण नक्कीच उद्धव ठाकरेंपुरतं बोलायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी ते नव्याने करतायत. त्यातल्या काही गोष्टींना त्यांना प्रतिसादही मिळतोय. आणि मुख्यमंत्री पदासाठीचा जो फक्त महाविकास आघाडी म्हणून मुद्दा घेतला तर त्यांच्याकडनं पूर्ण प्रयत्न आहे की आता महाविकास आघाडी हा चेहरा आहे ते कॉन्फ्लिक्ट अवॉइड करताना आपल्याला दिसतात ॲज अ टीम म्हणून कदाचित काँग्रेसकडनं आलेला रिस्पॉन्स हा त्या दिशेने जाणारा असेल. जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कॉन्फ्लिक्ट महाविकास आघाडी अवॉइड करू शकलं तरी हा एक मुद्दा येणार आहे का की महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ कोण हा पेच प्रसंग शिवसेना आणि भाजप यांची युती होती त्यावेळी असायचा. मूळ वाद असा झाला की भाजप अचानक मोठा भाऊ झाला आणि मग त्यातनं जे गोष्टी घडल्या 2019च्या महाविकास आघाडीच्या रचनेत असं होतं की शिवसेना मोठा भाऊ होता कारण सर्वाधिक आमदार होते
पण आता मात्र 5 वर्षानं फुटलेली शिवसेना, फुटलेली मूळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लोकसभेला मिळालेल्या सर्वाधिक जागा 13 म्हणजे जास्तच खूप जागा इतरांच्या तुलनेनं, अशा वेळेला मग जो पेच शिवसेना भाजपमध्ये होता की भाजप अचानक मोठा भाऊ झाला, हा महाविकास आघाडीमध्ये सिमिलर पेच काँग्रेस मोठा भाऊ होऊ पाहायला बघतोय, याच्यामुळे तयार होतोय का? पण काँग्रेस तसं बघितलं तर मोठी आहेच ना. म्हणजे शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि आता जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नव्याने आलेला प्रादेशिक पक्ष आहे. त्यांची पूर्ण रचना नव्याने होते. पहिल्यांदा ते विधानसभेला नवीन रचनेने सामोरं जाणार आहेत. त्या तुलनेने काँग्रेस हा राजकीय दृष्ट्या आणि एकूणच सगळा व्याप बघता हा त्यांच्यापेक्षा सिनियरच पक्ष आहे, हे वास्तव आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला त्यावेळेस जागांच्या गणितांमध्ये शिवसेना वरचढ होती आणि भाजप नको या समीकरणातनं आकाराने आलेल्या त्या रचनेमध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंचं आणि त्यावेळेच्या शिवसेनेचं महत्व हे वेगळं होतं. लोकसभेच्या 2024च्या निकालाने ही सगळी समीकरणं बदलून टाकलेली आहेत. निकालाकडे जर आपण बघितलं तर एकीकडे भाजपचं मतदान कमी झालेलं म्हणजे निवडून आलेली संख्या त्यांची कमी आहे, त्याच तुलनेने ती काँग्रेसची खूप वाढलेली आहे आणि ती नक्कीच ह्या शिवसेनेपेक्षा म्हणजे त्यांचा जो घटक पक्ष आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पॉलिटिकल लॉजिक लावलं तरी आता ते मोठा पक्ष आहेतच काँग्रेस आणि ती आजची वस्तुस्थिती आहे. पण याचा अर्थ असा घ्यायचा का की जो पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल त्याचा मुख्यमंत्री, आणि म्हणून दोघांकडनं असं बोललं जाते की जागा वाटप आत्ताच चालू आहे आणि लवकरात लवकर जागा वाटप संपेल, तर जागा वाटपामधली रस्सी खेच ही गणपतीच्या आधी किंवा गणपतीच्या आसपास पर्यंत चालू राहील असं वाटतं का? मला वाटतं की जागा वाटपामध्ये महायुती आणि विशेषतः भाजपने आघाडी घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. म्हणजे एक शक्यता आहे त्याच्यातली. आणि महाविकास आघाडीचाही प्रयत्न असेल की कारण त्यांच्या रचनेमधले 2 पक्ष नव्हेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे पूर्ण नवीन रचनेमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर उपलब्ध असतात. आत्ता काही सिटिंग MLA नाहीये माझ्याकडे की ज्याला मला सांभाळून ठेवायचंय, तर अशा वेळी त्या दोन्ही पक्षांचा प्रयत्न असेल की त्यांचं वर्चस्व असलेल्या जागांवर चांगल्या उमेदवारांना संधी देणं. पण नवीन चेहऱ्यांसाठी मला वाटतं की हे नवीन पक्ष थोडा अजून वेळ घेतील आणि महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपले उमेदवार जाहीर करण्यामध्ये कदाचित थोडं राजकीय शहाणपणही असू शकेल असं आत्ताचं चित्र आहे. पण लोकसभेला आपण बघितलं तर जेवढे उमेदवार आधी जाहीर झाले अशा जवळपास सगळ्या ठिकाणी उमेदवाराला एक एज मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे मला वाटतं की आता सगळ्याच पक्षांचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर ते जाहीर व्हावं. पण पुन्हा तेच की सत्तेतल्या पक्षाला ह्या सगळ्यामध्ये धोका हा आहे की नाराजांची संख्या तुम्ही वाढवणार आहात उमेदवार जाहीर करून. मग त्या नाराजांना आयतं विरोधकांच्या आघाडीमध्ये सहभागी होणंही सोपं जातं, कारण राजकारणात प्रत्येकजण संधी शोधत असतो. त्यामुळे मला वाटतं की ही खूप क्लिष्ट रचना आहे, पण नक्कीच सगळं काही सेफ ठेवून अधिकाधिक लाभ ज्या रचनेमध्ये असेल ती रचना स्वीकारण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करेल. ताकदीने आणि एकूणच रचनेने आत्ता भाजप हा संख्येने मोठा आहे, त्यामुळे कदाचित त्यांचे उमेदवार इतरांपेक्षा आधी समजतील. आणि मला वाटतं की हे इतक्या लवकर येणार नाही, सप्टेंबर अखेरपर्यंत ही सगळी चर्चा चालेल अजूनही. त्यातला एक इंटरेस्टिंग भाग जो गेल्या आठवड्यात घडला तो म्हणजे दुसरे ठाकरे, राज ठाकरे असं म्हणाले की ते वेगळ्या जागा लढवतील, 200 जागा लढवतील आणि ते महायुतीमध्ये लोकसभेपुरते होते. इथपर्यंतचा भाग वेगळा, त्याच्यावर आपण करू चर्चा. पण ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष होताना दिसला. राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कॉन्वॉयवर काहीतरी फेकलं, इकडच्यांनी टीका केली. तर उद्धव ठाकरेंना उत्तर द्यायला किंवा उद्धव ठाकरेंच्या समोर कोण उभा राहू शकतो, तर ते दुसरा ठाकरेच उभा राहू शकतो. अशा अर्थानं ही रचना महाराष्ट्रात डेव्हलप होताना दिसते. मला वाटतं की खूप घाई होईल या कन्क्लुजनवर यायला. पण आत्ताच्या नवीन रचनेमध्ये कारण म्हणजे शिंदेचं फक्त कारण शिवसेनेतनं म्हणजे शिवसेना हा आता त्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि मध्ये जे काही सगळं पक्ष वेगळं होणं वगैरे प्रकरण झालं त्यानंतर शिंदेचा परफॉर्मन्स कसा राहतो, ते लोकसभा कसं हँडल करतात, ठाकरेंची म्हणून ओळखली गेलेली शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना, तर हा प्रवास कसा असतो याच्यावर मला वाटतं की खूप बोललं गेलं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी. पण शिंदेंनी बराच स्ट्राईक रेट आपला कायम ठेवला असं निवडणुकीचा निकाल आपल्याला सांगतो.
त्यांनी केलेली सुरुवात मुख्यमंत्री म्हणून ते आजपर्यंत याच्यामध्ये पण एक अपवर्डली मुव्हिंग ग्राफ आपल्याला दिसतोय असं म्हणायला लागेल. पण जेव्हा आपण शिवसेनेच्या पारंपरिक मतपेढीचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की ती मतपेढी ही ठाकरे नावाभोवती, ठाकरे हे नुसतं नाव नाहीये, ती एक भावना आहे शिवसैनिकासाठी. आणि मला वाटतं की हा शिवसैनिक त्या भावनेला बांधलेला आहे आणि तो एकनाथ शिंदेकडे फक्त ते कार्यकर्ते किंवा ते फार जीवापाड त्यांच्या कार्यकर्त्यांना जपतायत. लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी काय काय केलं ते महाराष्ट्राने बघितलंय. तर तेवढं पुरेसं नाहीये. शेवटी हे इमोशन लागते ना, मला वाटतं की ती इमोशन ते ठाकरे असण्यात आहे. आणि त्यामुळे आत्ता जे आपण अनुभवतोय ठाकरे विरुद्ध ठाकरे आणि राज ठाकरेंचं जर बघितलं तर शिंदे हे खूप जुळवून घेताना दिसतात आपल्याला एकूणच राज ठाकरेंबरोबर. म्हणजे पुण्यात जी घटना घडली पुराची त्यामध्ये पण त्यांची आणि राज ठाकरेंची भूमिका ही एकमेकाला सिंक होती. म्हणजे राज ठाकरे एक दिवस आधी येऊन जे बोलले ते दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन आपण असं म्हणूया की ती रेष अजून मोठी केली किंवा गळत गेली. प्लस जी दुर्दैवी घटना घडली पुण्यात पाण्यामुळे त्या मुलांना मदतीचा चेक पण मनसैनिकांकडनं सुपूर्त करण्यात आला. तर मला वाटतं की ते जुळवून घेत आहेत. पण मला वाटतं की ती ठाकरे भावना आहे आणि भाजपचे मतदार किंवा काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीचे मतदार तर काही राज ठाकरेंच्या पाठीशी जाऊन उभे राहणार नाहीयेत. प्रत्येक जण आपल्या इमोशन, आपल्या भोवती असलेल्या इमोशनला आपल्या कोरला एनकॅश करण्याचा प्रयत्न करेल आणि ते ठाकरे आहेत आणि ते करतात. दुसरा महाविकास आघाडीतला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि त्यांची रॅली, त्यांची यात्रा चालू झाली आहे. पुण्यातून पुण्यातून ती यात्रा गेली आणि त्याच्यातला एक इंटरेस्टिंग भाग असा की त्या यात्रेत मात्र शरद पवार दिसत नाहीत. त्या यात्रेत जयंत पाटील बोलताना दिसतात, त्या यात्रेत अमोल कोल्हे बोलताना दिसतात. तर ही रचना नक्की काय चालू आहे? ही शरद पवार गटाची तयारी आहे का मैदानाची चाचपणी आहे की काय नक्की होतंय? का पुन्हा शरद पवारांची एक वेगळी यात्रा महाराष्ट्रातनं निघेल? यात्रा ज्या चालू झाल्यात त्यातल्या ही जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यात्रा आहे तिचं लॉजिक आणि राजकारण नक्की काय दिसतं? पण मला वाटतं की शिवस्वराज्य यात्रा जी 2019ला काढण्यात आली होती तिचंही नेतृत्व खासदार अमोल कोल्हे, म्हणजे त्यावेळी पण ते खासदार होते, त्यांनीच केलं होतं. त्या यात्रेमध्ये पण जी जोडगोळी होती 19ला ती अमोल कोल्हे आणि अजितदादा पवार अशी होती. त्यामुळे मला वाटतं की ही त्यांची स्ट्रॅटेजिक भूमिका आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचा वोकल चेहरा, त्यांचा पॉप्युलर चेहरा अमोल कोल्हे, ह्या दोघांनी मिळून ते पुढे न्यावं आणि त्यातच त्यांच्या पक्षाचंही हित आहे. सो मला वाटतं की म्हणजे जसं ते 19चं मॉडेल होतं त्याला फक्त त्यावेळेचं नरेटिव्ह वेगळं होतं, आताचं नरेटिव्ह वेगळं आहे आणि तशा अर्थाने ती पुढे जातीये. अजून म्हणजे आतापर्यंत जे यात्रेचे शेड्यूल आलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी लोकल बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जसं पुणे जिल्ह्यामध्ये जबाबदारी खासदार कोल्हेंकडे होती, तीच तुम्ही सोलापूरकडे गेली तर तिथल्या खासदारांकडे ती जबाबदारी आहे. म्हणजे त्या ठिकाणच्या, कारण आता त्यांच्याकडे संख्याबळ मोठं आहे खासदारांचं आणि नेत्यांचं, तर स्थानिक नेत्यांना ते लोकली इन्व्हॉल्व्ह करतायत असं आपल्याला दिसतं. पण त्याचे प्रमुख चेहरे ठरवून जयंत पाटील आणि अमोल कोल्हे असे आखलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या प्रचाराच्या साहित्याकडे बघितलं तर त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेते यांनाही आपल्याला गुंफलेलं दिसतं. त्यामुळे मला वाटतं की ती पक्षाची 19ची यात्रा ज्यांनी बघितली असेल त्यांना ते लक्षात येईल की दिस इज ऑल्सो अ स्ट्रॅटेजिक मूव्ह ऑफ द पार्टी. तुम्ही प्रचाराच्या साहित्याकडं नजर टाकलीत म्हणून एक प्रश्न जो दिसतो की जो सगळा शिवस्वराज्य यात्रेचं जे कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये इनडायरेक्टली अमित शहांवरती टीका केलेली दिसती. त्याच्या बॅनर्सवरती 2 मुद्दामून कोटेड उल्लेख आहेत 2-3 ठिकाणी. ते बॅलन्स सगळीकडं, ते बॅनर सार्वत्रिक दिसतात सोशल मीडियापासून ते ग्राउंडवरती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सातत्यानं, म्हणजे बाकी सगळी करतायत पण सर्वाधिक टीका फडणवीसांवर करताना दिसतं. तर एका पक्षानं अमित शहांना टार्गेट करायचं आणि दुसऱ्या पक्षानं फडणवीसांना टार्गेट करायचं, असं काहीसं कॅम्पेन किंवा असं काहीसं नरेटिव्ह महाविकास आघाडीनं ठरवलेलं दिसतंय का?
100%. आणि हे आज नाही, 19ला महाविकास आघाडीच्या फॉर्मेशन पासून तुम्ही बघा ते आतापर्यंत ह्या टीकेचे दणी दोनच नेते होते, एक अमित शहा आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस महायुतीतून त्यांच्या युतीतनं बाहेर पडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं ठरवलं त्यावेळेस ते एका बैठकीची साक्ष देतात, ती म्हणजे अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची घेतलेली भेट, ज्यावेळेस फक्त फडणवीस उपस्थित होते. तर मला वाटतं की तेव्हापासनं हे दोन नेते टार्गेट होतात. ठाकरेंच्या टीकेमध्ये आपल्याला 2-3 हे दिसतात. म्हणजे फडणवीसांवर टीका करणं त्यांनी अजिबात बंद केलेलं नाहीये, शहांवर टीका करणं त्यांनी अजिबात बंद केलेलं नाहीये. नरेंद्र मोदींबद्दल त्यांचा अपडाऊन बघायला मिळतो. ते कधी त्यांच्याबद्दल बरं बोलतात, कधी त्यांच्यावर टीका करतात. तर हा त्यांचा पॅटर्न दिसतो. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडनं स्वाभाविक आहे यांच्यावर टीका होणं. एक तर ते नॅचरल विरोधक आहेत त्यांचे, आणि महाराष्ट्रामध्ये 19चं कॅम्पेन पूर्ण भाजपचं, 24चं लोकसभेचं कॅम्पेन, आणि आत्ता लेटेस्ट अमित शहांनी पुण्यामध्ये जी भूमिका मांडली त्यांच्या पक्षाच्या संमेलनामध्ये, कार्यकर्ता संमेलनामध्ये, या सगळ्याच्या केंद्रस्थानी त्यांनी शरद पवारांना ठेवलेलं आहे. त्यामुळे ते यांच्यावर टीका करतील. आणि शरद पवार यांचा जर आपण टीकेचा रोग बघितला, ते कधीही स्थानिक नेत्यावर टीका करत नाही. ते कायम त्यांच्या स्टेचरच्या किंवा आपण असं म्हणूया ते राष्ट्रीय पातळीवर राजकारणावर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा टीकेचा रोग हा जास्ती करून मोदींवर राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की शहांवर टीका करताना थोडं अनुल्लेखाने टीका करणं किंवा एक तुच्छता जाणवते मला त्यांच्या त्या टीकेमध्ये. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा शरद पवारांकडनं स्पेसिफिकली टीका होते तर ते ठरवून फडणवीसांवर टीका करतात, ते सरसकट फडणवीसांवर टीका करत नाहीत. आणि त्यांच्या टीकेचे मुद्दे पण बऱ्यापैकी ठरलेले आहेत फडणवीसांवर टीका करतानाचे. त्याच्यावर आता काय बोला. सो मी महायुतीकडे येतो. जसं हे महाविकास आघाडीचं नरेटिव्ह सेट होताना दिसतंय, कुठंतरी महायुती रिसिव्हिंग एंडला आली आहे का महायुतीतले एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या मार्गाने काम करतायत आणि फक्त भाजप रिसिव्हिंग एंडला राहिले असं वाटते आता? 100%. मला वाटतं की भाजप खूप डिफेन्सिव्ह आहे त्यांच्या नरेटिव्हमध्ये आता. महाविकास आघाडीकडनं आलेला एखादा टीकेचा मुद्दा, आणि विशेषतः ते मुद्दे फडणवीसांभोवतीचेच आहेत, त्यामुळे भाजपचं जर नरेटिव्ह आपण बघितलं तर ते फडणवीसांना डिफेंड करताना जास्त दिसतात. खरं म्हणजे सत्तेतला पक्ष, पण 19च्या त्यांच्या कॅम्पेनला आपण आत्ता ती कंपॅरिझन करायला नको. त्यावेळेस 5 वर्ष ते सलग सीएम राहिलेले, म्हणजे त्यांच्या भोवतीचा ऑराच वेगळा होता त्यावेळेचा फडणवीसांचा. आणि त्यामुळे त्यांनी ती जनादेश यात्रा का केली, कारण ते आपण असं म्हणा की उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यावेळेस महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत होता. विकासाचे भरपूर सारे मुद्दे, कारण पूर्ण ते सरकारचे प्रमुख होते ना, सांगायला त्यांचं विजन, त्यांनी जी काही पायाभरणी केलेली होती त्यावेळेस, मग जलयुक्त शिवार असेल किंवा त्यांच्या अनेक महत्वाकांक्षी योजना होत्या, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारखे भरपूर गुंतवणुकीचे करार झालेले होते, ते सगळं मांडायला एक आपण असं म्हणा की खूप मोठा कॅनव्हास त्यांच्याकडे होता. आणि तो सुंदरपणे कसा रंगवता येईल कौशल्याने, त्यावर त्यांनी काम केलं आणि त्यातनं एक कॅम्पेन आकाराला आलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. तुम्ही म्हणजे आमच्या सकाळच्या सर्वेक्षणामध्ये पण जे मुद्दे सातत्याने येतात की महाविकास आघाडी हे स्ट्रेंथचा सिम्बॉल बनलाय, महायुती हा स्ट्रेंथचा सिम्बॉल बनत नाही. त्यामुळे तुम्ही महायुती म्हणून कॅम्पेन करताना लोक ते ऍक्सेप्टच करणार नाहीयेत. हे आपल्याला जर थर्ड पर्सन म्हणून जनमताचा अंदाज घेताना जाणवत असेल तर 24 तास राजकारण करणाऱ्या त्या नेत्यांना ते कळतंय. त्यांच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्वतःची एक राजकीय स्ट्रेंथ आहे. मला वाटतं की महायुती म्हणून ती स्ट्रेंथ आता काय म्हणतात ना, तिला पॉलिश करणं ही एक या निमित्ताने ते पॉलिश होत आहे. अर्थातच आता तिथे मास लीडर आहेत एकनाथ शिंदे, म्हणजे लोकांमधून निवडून आलेला चेहरा आहे. सेम अजित दादा आहे. त्यामुळे आतापर्यंत जे फक्त फडणवीस असं ज्या नेतृत्वाचा चेहरा होता तसं आता युती म्हणून ते नक्कीच नसणार आहे. त्यामुळे मला वाटतं की आहे त्या अलाइजनी त्यांची स्ट्रेंथ अजून शार्पन करणं याच्यावर ते अलाइज काम करतायत. आणि भाजप, मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जो निकाल त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाला त्यानंतर बाहेर आपण नंतर जाऊ, आधी जे इंटरनल करेक्शन्स करायला लागतात, मला वाटतं की त्या इंटरनल करेक्शन्समुळे भाजप वेळ घेतय का असं आत्ता दिसतंय.
पण बघूयात आणि पुढे काय काय होते ते. या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधकांच्या दृष्टीनं आउट ऑफ फोकस झालेले दिसतात का? याचं कारण असं की लोकसभेच्या आधी आणि विशेषतः महायुतीचं सरकार आल्यानंतर गद्दार, 50 खोके असे मुद्दे चर्चेला होते. आज ते मुद्दे फारसे दिसत नाहीत, असले तर त्यांना रेझोनन्सही दिसत नाही. एका बाजूला एकनाथ शिंदे पूर्ण लाडली बहिणाजी योजना येऊ घातलीये, त्याचं क्रेडिट घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार इंडिपेंडेंटली त्यांची यात्रा चालवतायत. त्यांनी स्वतःचं रिब्रँडिंग, रिलॉन्चिंग केलंय, गुलाबी रंग घेतलाय. तर ह्या दोघांना लूज सोडून फक्त भाजपला टार्गेट केलं जाते का? आणि मग ही दोघं त्याचा फायदा तोटा वापर कसा करून घेतील? भाजपला टार्गेट आता नाही करत आहे, भाजपला पहिलेपासूनच टार्गेट करत आहे. आणि का करू नये, म्हणजे जे दोन पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जी फाटाफूट झाली ती भारतीय जनता पक्षामुळे झाली. ते स्वतः त्याच्या प्रमुख नेत्यांनी मान्यही केलंय. त्यामुळे आणि लोकांमध्ये आता आपल्याला दिसतंय की ती सगळी जी काही मोडतोड झाली ती लोकांना आवडलेली नाहीये. त्या मोडतोडीमुळे शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती एक मोठी सहानुभूती तयार झालेली आहे. आणि ती सहानुभूती आज त्यांची राजकीय स्ट्रेंथ आहे, तर ती एनकॅश करण्याचा ते 100% प्रयत्न करतील. त्यामुळे भाजपवर टीका होणार. भाजपवर टीका होताना आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ही टीका पक्षापेक्षा फडणवीसांवर जास्त होते. आणि त्यानंतर मग सरळ केंद्रावर, दिल्लीकडच्या नेत्यांकडे बोट दाखवलं जातं. भाजपच्या इतर लोकांवर आपण टीका, म्हणजे आता इतके मंत्री आहेत त्यांचे सत्तेमध्ये सहभागी, यांच्यापैकी कोणावर आपण टीका होताना सरसकट बघतोय का? तर तसं नाहीये. हे याच्या पूर्वीचे तुम्ही सगळे सरकार काढून बघा, असं चित्र नसायचं की एकच एक व्यक्ती टार्गेट होते. मग हे असं का होतंय, तर याचं कारण मला वाटतं की यांच्या राजकीय ज्या पद्धतीमध्ये आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे फडणवीस टार्गेट होत आहेत, त्याची भरपूर कारणं आहेत. याआधी मी तुमच्या चॅनलवर पण बोलले की एक कास्ट आहे त्याच्यातलं एक मेजर कारण. त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण ते सत्तेच्या प्रमुख स्थानी आल्यानंतर 14 पासून केलं, मग ते स्वतःतल्या पक्षातल्या नेत्यांबरोबर असो किंवा इतरांबरोबर असो, त्या राजकारणाचा एक परिपाक. आणि हे सगळं असं जुळत जुळत शेवटी आज या सगळ्या टीकेचे धनी ते बनलेत. दुसरं, भाजपची कार्यपद्धती आपण आता बघितली तर दिल्ली किंवा केंद्रीय भाजप सगळं ड्राईव्ह करते असं चित्र आहे. त्यामुळे फडणवीसांनंतर टीकेचा सगळा रोख हा दिल्लीतल्या भाजपकडे जातो. आणि लोकसभेला तर मोदी हाच त्यांच्या कॅम्पेनचा चेहरा होता. त्यामुळे मला वाटतं की युती म्हणून जेव्हा टीका होते ती यांच्यावर होते. आता आपण बोलूयात की मग ठाकरे आणि शिंदे आणि अजित पवारांवर टीका का होत नाही. शिंदेनावर म्हणजे कसं असतं ना, म्हणजे अल्गोरिदम मध्ये आपण जेव्हा बोलतो, तुमच्याबद्दल मी निगेटिव्ह जरी बोलत असते तरी मी तुम्हाला मोठं करत असते. त्यामुळे त्यांना टीका करून त्यांना लाईमलाईट मध्ये कशाला आणायचं. सो आता भाजप भोवती टीका करत करत त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता वाढवणं आणि त्यांच्या अलाईजला त्यांना आहे तिथेच ठेवणं, हे असंच करत राहिलं तर महायुतीची जी मी म्हटलं की महाविकास आघाडी इज अ सिम्बॉल ऑफ स्ट्रेंथ, बट महायुती इज नॉट. मला वाटतं की ह्या सगळ्यामध्ये याचं उत्तर आहे की जो तुम्ही अजित पवारांवर म्हणजे आता जसं शिवस्वराज्य यात्रेचा तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये सरकारच्या योजना टार्गेट केल्या जातात किंवा जे अजित पवार त्यांच्या यात्रेतनं मांडू बघतायत, त्यांच्या कॅम्पेन मधनं मांडू बघतायत, त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्याच्यात त्यांचा फायदाच आहे ना, म्हणजे त्यांचं कॅम्पेन कदाचित त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नसतं पण ते चर्चेत येतं. सो बरं बोला किंवा वाईट बोला, चर्चेत तुम्ही येता. तर मला वाटतं की ते त्यांना कशाला चर्चेत आणून आणि आहे ते सगळं विस्कटवायचं, त्यापेक्षा भाजपवर टीका करायची. तुम्ही आमचे पक्ष फोडले, तुम्ही अन्याय केला, त्या सगळ्या नकारात्मकतेचे तुम्ही कारण आहात, म्हणून भाजपवर टीकेचा रोख ठेवणं हे विरोधकांच्याही आता सोयीचं आहे आणि तेच आता घडतंय. पण या सगळ्यात एक अनुभव असा आहे गेल्या 5 वर्षातला की लोकसभेचा अपवाद वगळला तर नरेटिव्ह विरुद्ध अरिथमॅटिक या लढाईमध्ये कित्येकदा भाजप अरिथमॅटिक मध्ये पुढे जातं. मग तर मध्य प्रदेशचं उदाहरण असेल, छत्तीसगडचं उदाहरण असेल. नरेटिव्हवरनं असं वाटतं की अरे सगळं हातातून गेलंय त्या पक्षाच्या, पण ते बूथवरती काम करतात. आत्ताही परत त्यांची इंटरनल मुवमेंट ही बूथवरती चालू असताना दिसते की बूथ स्ट्रेंथन करा. तर अरिथमॅटिकच्या गणितामध्ये आजही भाजप वरचढ ठरू शकतं का? आणि जशी इतर राज्यात परिस्थिती आली की नरेटिव्ह वेगळा आहे आणि अरिथमॅटिक वेगळा आहे, विशेषतः योजनांचे लाभार्थी आता बनतील, अकाउंटमध्ये थेट पैसे येतील, तर याचा फायदा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला होणार नाही का? नक्कीच. म्हणजे योजनेबद्दल मला वाटतं की 17 तारखेला कार्यक्रम होऊ घातलेला आहे, पुण्यातही तो कार्यक्रम होणार आहे.
त्याबद्दल एका मोठ्या वर्गामध्ये एक सकारात्मक मी असं म्हणणार नाही, पण लोकांना ते लाभ हवा असतो आणि ती भावना त्यांनी ओळखलेली आहे. पण तुम्ही आता एमपीचं उदाहरण घेऊया, तिथे सत्तेमध्ये वाटेकरी नव्हते. तिथे फक्त एक भाजप होतं, एकमेव पक्ष होतं, त्यांची स्ट्रेंथ होती. तिथलं कल्चर, तिथलं सामाजिक रचना आणि हे सगळं वेगळं आहे. महाराष्ट्रात ते तसं आहे का? तुम्ही योजना आणली, तुम्ही लोकांमध्ये ती भावना पण निर्माण केली लाभार्थी असण्याची, पण त्याच्या पुढे जाऊन जे करायला लागतं ते करायला ज्या पद्धतीने एमपी भाजप किंवा त्यानंतर राजस्थान भाजप किंवा छत्तीसगड भाजप तयार होते, तसं आज महाराष्ट्र भाजप आहे का? मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर आता या क्षणी भाजप पूर्णपणे तयार नाहीये त्या सगळ्या याच्यासाठी. आणि अंतर्गत हेवे दावे हे सगळीकडे असतात, पण कुठे ना कुठेतरी व्यक्ती मोठ्या झाल्या आहेत का असा प्रश्न पडतो. आणि जोपर्यंत म्हणजे भाजपची स्ट्रेंथ ही व्यक्ती मोठी होण्यामध्ये नाहीये. भाजपची स्ट्रेंथ ही कायम त्यांचं संघटन, त्यांचा पक्ष आणि संघटनेची भावना मोठी करण्यामध्ये. जोपर्यंत महाराष्ट्र भाजप ही संघटनेची भावना पुन्हा नव्याने त्यांच्या केडरमध्ये आणत नाही आणि त्या भावनेला बळ देत नाही, तोपर्यंत तो इम्पॅक्ट अचीव करणं त्यांना थोडं कठीण जाईल. या अरिथमॅटिकच्या मुद्द्यावरनं अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की जे सर्वे तुम्ही केले किंवा ज्या सर्वेशी मी कुठून ना कुठून असोसिएट झालो, सगळीकडे कॉमन लिंक अशी दिसती की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या एकूण मतातलं अंतर काही फार नाहीये. काही ठिकाणी तर 1%, काही ठिकाणी तर 2%, 5%च्या आतच 288 पैकी 150हून अधिक जागा असतील. अशा वेळेला जे छोटे छोटे पक्ष आहेत की जे 0.5%, 1%, 2% मतं घेतात, मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, प्रकाश आंबेडकरांची वेगळी यात्रा आत्ता चालू आहे, संपत आली आहे. स्वराज्य पक्ष वेगळं लढणार, संभाजीराजे छत्रपती ते ऍक्टिव्ह झालेले दिसतात, त्यांनी हिंदुत्वाचाही मुद्दा विशाळगडच्या वेळेला घेतलेला दिसतो. मनसे 200 जागा लढवणार असं सांगती. तर हे जे छोटे 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 पक्ष आहेत, मग अगदी प्रहारपासून इतर अनेक, ह्या पक्षांची भूमिका येणाऱ्या निवडणुकीत महत्वाची ठरेल का? आणि खरं तर हेच पक्ष किंग मेकर ठरतील का? याचं उत्तर सरसकट हो असं नाहीये. एक रिसर्चर आहेत, त्यांनी खूप मस्त गोष्ट सांगितली मला जनभावनेबद्दल, की जसा जसा डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढलेला आहे तसं तसं लोक म्हणजे मल्टिपल ओपिनियन्स मध्ये कन्फ्यूज न होता थोडं बायपोलर ओपिनियन्स कडे समाज म्हणून आपण जायला लागलो. एक तर हा बरोबर किंवा तो बरोबर असं जेव्हा राजकीय आणि अशा सामाजिक रचनेमध्ये जेव्हा आपण जातो, त्याचा राजकीय परिपाक असा होतो की जे 2 स्ट्रॉंग पर्याय मला दिसतात त्यातल्यापैकी एक पर्याय निवडण्याची शक्यता खूप वाढते. छोट्या पक्षांचा आपण आता विचार केला तर मला वाटतं की प्रहार हा एकमेव पक्ष, त्याला थोडासा अपवाद आहे की ते इतर मुद्दे मांडतात. म्हणजे अगदी कालही बच्चू कडू शरद पवारांना जेव्हा भेटले तर ते म्हणले की दिव्यांग आणि शेतकरी का दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला आणि ते असं म्हणले की तो गट महत्वाचा आहे, त्यांचं हित महत्वाचं आहे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा. पण प्रकाश आंबेडकरांचं तुम्ही उदाहरण दिलं किंवा राज ठाकरे पण बघा तुम्ही, ते त्यांच्यात आणि बच्चू कडूंमध्ये थोडंसं साम्य वाटतंय. हे दोघं जाती व्यतिरिक्त काही मांडू बघतायत, तर इतर जे छोटे पक्ष आहेत ते म्हणजे त्यांची रचना आपण असं म्हणूया की जात गणितांवरच आधारित आहे, तर ते वेगळ्या पद्धतीने एक राजकारण मांडू बघतात. त्यामुळे आत्ताच्या ह्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची सामाजिक रचना कशी आहे आणि ती कशी पॉलिटिकली रिॲक्ट करते त्यानुसार प्रत्येक पक्षाचं राजकीय भविष्य ठरणार आहे. मग ज्या ठिकाणी कास्ट चे इक्वेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत तिथे कदाचित जातगणितांचा किंवा तशा पद्धतीच्या पक्षाचा एक वेगळा परिणाम असेल. शहरी भागामध्ये किंवा डिस्ट्रेसमध्ये म्हणजे खड्डे, पाणी, बेसिक गरजांमध्ये पब्लिक अडकलेली आहे, अशा वेळेस कदाचित लोक आणि वेगळ्या पद्धतीचा विचार करतील. पण म्हणून मग डायरेक्ट दिल्लीसारखा आप मॉडेल महाराष्ट्रात येणार आहे का? तर त्याचंही उत्तर आत्ता या क्षणी नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आत्ताची सामाजिक परिस्थिती आणि ज्या पद्धतीचं डिजिटल काय म्हणतात कन्झम्पशन ह्या समाजाचं सुरू झालेलं आहे, पॉलिटिकल कंटेंटचं, सोशल कंटेंटचं, आपल्याला ज्या पद्धतीचं समाज म्हणून एक्सपोजर आहे, ह्या घटनेमध्ये 2 स्ट्रॉंग पर्यायांकडे झुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे छोट्या पक्षांचं यश मर्यादित असेल, पण त्यामुळे ते सरसकट किंग मेकर ठरणार नाही, पण नक्कीच त्यांच्या स्ट्रॉंग पॉकेट्समध्ये त्यांचा प्रभाव दुर्लक्षून चालणार नाही. तुम्ही उल्लेख केला जातीय समीकरणांचा आणि मला शेवटचा उत्तर प्रश्नांच्या टप्प्यात त्याच्यावरच यायचा आहे. असं मानलं जातंय की 2024च्या निवडणुकांचा प्रमुख प्लॉट हे जात हा मुद्दा असेल. याचं कारण
सर्व पक्ष 2.5 वर्ष साधारणतः सत्तेत राहिले, त्यामुळं प्रो इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सी बद्दल कन्फ्युजन आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन राज्यव्यापी झालेलं आहे. आता सुद्धा ते फिरतात. आपण बोलत असताना पुण्यातून नगरकडे गेलेले आहेत. याच्या जे लोकसभेला होतं की मनोज जरांगे हेच एक चेहरा होते जात आंदोलनाचा, आता मात्र ओबीसी आंदोलनाचे चेहरेही तितक्याच ताकदीनं लाईमलाईट घेत आहेत. मग त्याच्यात हाकेंसारखा चेहरा असेल, इतर चेहरे असतील. तर येणारी निवडणूक ही जातीवर जाणार का? आणि त्यातही अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर मराठा समुदाय विरुद्ध ओबीसी समुदाय असं हे जाण्याची शक्यता तुम्हाला वाटते? महाराष्ट्राची निवडणूक कधी जातगणितांवर नव्हती. म्हणजे ज्या पद्धतीचं, म्हणजे असं म्हणतात की ठराविक घराण्यांकडे इथली सत्ता आहे. जरांगींच्या आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला तर त्यांचा लढा हाच आहे ना, की थोड्या लोकांकडे सत्ता एकवटली म्हणून बहुसंख्य समाज हा सुविधांपासून आणि सगळ्या लाभापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमधनं जात ही कायमच आहे. आणि अँटी इन्कम्बन्सीचा जो तुम्ही उल्लेख केला ना, तर पक्षाबद्दल नाही पण उमेदवाराबद्दल अँटी इन्कम्बन्सी नक्कीच आहे आणि ती ठळकपणे लोक व्यक्त पण करतात. मग सगळ्यात जास्त उमेदवार आता सत्तेत कोणाचे तर भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळे मला वाटतं की अँटी इन्कम्बन्सी असणार आहे. काँग्रेसच्याही आजच कुठेतरी बातमी होती की 21 आमदारांविरोधात, काँग्रेसच्या सिटिंग MLAs विरोधात अँटी इन्कम्बन्सी त्यांना जाणवते. त्यामुळे कदाचित ते नवीन चेहऱ्याचा महाराष्ट्रात प्रयोग करणार आहेत. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी आहे. जात ही कायमच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रबळ राहिलेली आहे. म्हणजे आपण विदर्भात गेलो तर कुणबी, तेली ह्या समूहांचा प्रभाव दिसतो. त्या समूहातनं आलेले नेते पुढे येताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रात जसं आपण जायला लागतो तसा मराठा समाजाचा प्राबल्य आपल्याला दिसायला लागतं. मराठवाड्यामध्ये तर जातीय दंगली अनुभवलेला मराठवाडा आहे. त्यामुळे मला वाटतं की ती कायम होती. आता आंदोलनामुळे एक प्रमुख फरक जो लोकसभा निवडणुकीला दिसला की मी स्वतः हे मांडले की मराठे कधी एकवटत नाही किंवा मराठा समाजाला एकसंध करणं खूप कठीण आहे. विदर्भात पण असं म्हटलं जातं की कुणबी कधी त्यांच्यामध्ये खूप गटतट असतात, तसंच मराठा समाजाबद्दल पण म्हटलं जातं. पण ह्या आंदोलनानंतर, जरांगेंच्या आंदोलनाला जे काही त्यानंतरचं नरेटिव्ह तयार झालं, त्यानंतर सत्तेतल्या लोकांविरोधातली एक सरसकट नकारात्मक भावना आपल्याला समाजात दिसली आणि ती निवडणुकीच्या निकालात पण दिसली. मग जे मराठा विरुद्ध ओबीसी, मला वाटतं की ज्या पद्धतीने त्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आलं, फार लोकप्रतिनिधींची घरं जाळून टाकण्यापर्यंत तो राग व्यक्त केला गेला. थोडंसं आपण म्हणूया की ती बेरोजगारी, तो राग आहे तरुणांमध्ये आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते आकार घेते आता त्या सगळ्यांना. पण आज की काल मनोज जरांगे जे पुण्यातल्या त्यांच्या यात्रेदरम्यान बोलले की समाजाला कुठला टार्गेट करू नका, महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरेल असं करू नका. मला वाटतं की ते आव्हान आता तेही त्या घटनेनंतर त्यांनी वेळोवेळी मांडलंय. त्यामुळे ती धग थोडीशी कमी झालेली आहे. प्लस ह्या वेळच्या जात आंदोलनामध्ये वर्ग आंदोलन पण आहे. म्हणजे 17 साली जे आंदोलन झालं होतं कोपर्डीच्या घटनेनंतर, सकल मराठा समाजाचं आंदोलन, त्यामध्ये महिला, बायका मराठा समाजाच्या रस्त्यावर आलेल्या होत्या, मुली आलेल्या होत्या. त्या आंदोलनामध्ये हा वर्गभेद फारसा जाणवत नव्हता. त्यावेळेची मराठा भावना खूप वेगळी होती. ह्यावेळच्या आंदोलनामध्ये इव्हन प्रस्थापित मराठ्यांना विरोध करणारं हे मराठा आंदोलन आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्यावेळच्या मराठा आंदोलनाचा चेहरा मोहराच पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे नक्कीच त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत आणि ते शॉर्ट टर्म नुसते इलेक्शन पुरते नाही, ते समाज म्हणून पण दीर्घकालीन परिणाम होणार आहे. पण शक्यतो असं असतं की जात हा मुद्दा कुठल्याही निवडणुकीत असतो हे सगळेच जण मान्य करतात, पण तो प्रतलावर येत नाही, तो पाठीमागे राहतो की लोक सबकॉन्शियसली विचार करतात. यावेळी मात्र एबीसी उमेदवार माझ्या जातीचा आहे किंवा नाही हा एकमेव क्रायटेरिया किंवा हा टॉपमोस्ट क्रायटेरिया धरूनच मतदान होईल का? मग बाकी सर्व मुद्दे बाजूला राहतील का? मला वाटतं की संमिश्र असेल. हे शहरी भागात वेगळ्या पद्धतीने मतदान होईल, निम शहरी भागात वेगळ्या पद्धतीने मतदान होईल आणि ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने मतदान होईल. तुझ्या माझ्यासारखी लोक की जे आपले गाव सोडून पुण्यात आलोय, पुण्यात मतदान करणार आहोत, आपण काय फक्त आपल्या उमेदवाराची जात बघून थोडी मतदान करणार आहोत. तर त्यामुळे जशी सामाजिक रचना, ज्या सामाजिक रचनेत मी राहतोय त्याचा परिणाम होईल. ग्रामीण भागामध्ये सगळ्याधिक जात हा मुद्दा जास्त प्रखर असेल, पण फक्त जातीचा मुद्दा नसेल, तिथे शेतकरी आणि इतरही मुद्दे आहेत की ज्याचा परिणाम आपल्या आता होतोय. पण आता सरकारच्या योजना आलेल्या आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या पद्धतीने होतं. जे लोकसभेला
इव्हेंट खूप झाले, पण खालपर्यंत जे इम्प्लिमेंटेशन व्हायचं असतं, विशेषतः लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे जी खालची लेअर असते लोकप्रतिनिधींची, की जी सतत वरच्या सरकारला तारत असते, ती बिलकुलच नाहीये. या सरकारची अस्तित्वातच नाहीये. आणि आपण कितीही म्हटलं ना तरी त्या लोकप्रतिनिधीचा खालच्या स्तरातल्या खूप फायदा होत असतो. तो तिथल्या गट अधिकारी असेल किंवा त्याच्याकडे जाणार, बाबा ह्या 4 लोकांचं हे करून दे, ही यंत्रणाच पूर्ण विस्कळीत झालेली. मला वाटतं की त्यामुळे फक्त जात हा मुद्दा नसेल, मल्टिपल फॅक्टर्स आणि जात असं एकत्र कॉम्बिनेशन, आणि प्रत्येक मतदारसंघातलं मतदान वेगळं असेल. सरसकट आपण असं नाही म्हणू शकत की फक्त जात म्हणून ठप्पा लागेल. म्हणजे ह्या पुन्हा 288 वेगवेगळ्या निवडणुका असतील. अगदी. आणि लोकसभेला आपण जर तुम्ही बघितलं तर आता भिवंडी वगैरे सारखे मतदारसंघ किंवा ठाणे, कल्याण डोंबिवली, इकडे काही फक्त जात बघून थोडी मतदान झालं, पण जातीची जी भावना तयार होतीये त्या भावनेला पक्षाचं चित्र जोडलं जातंय. म्हणजे मराठ्यांना भाजप नको, मग मराठ्यांना शरद पवारांचा पक्ष चालेल उदाहरणार्थ. मुस्लिम समाजाचं त्यातही महाराष्ट्रीयन मुस्लिम हे उद्धव ठाकरेंकडे वळताना आपल्याला बघायला मिळतात. सो ह्या सगळ्या नरेटिव्हचा परिणाम होऊन माझी पक्ष निवड ठरतीये. मला वाटतं की ते एक वेगळं आपण ह्या लोकसभेच्या निवडणुकीत अनुभवलं, आणि तो परिणाम ह्या विधानसभेमध्ये पण थोड्याफार प्रमाणात कायम राहील. दुसरा मुद्दा स्वाभाविकपणे तो म्हणजे धर्माचा. वेगवेगळी ज्याला आपण म्हणू की प्रकरणं, वेगवेगळ्या घटना येताना दिसत आहेत, त्या संदर्भातल्या रिॲक्शन्स येत आहेत. मग अगदी विशाळगड सारखी घटना असेल, मुंबईतल्या काही एखाद दुसरी घटना असेल, आत्ता वक्फ बोर्डासारखा त्या संदर्भातला कायदा केंद्र सरकार येऊ पाहते आणि तिथं कुणी काय भूमिका घेतल्या याचा वापर महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी केला जातोय. हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा नरेटिव्हकडं, अशा मुद्द्याकडं ही विधानसभा निवडणूक जाताना निदान काही विशिष्ट मतदारसंघात, काही एका विशिष्ट पट्ट्यात दिसते का? हो, मला वाटतं की तसा प्रयत्न होताना दिसतोय. त्याचा निवडणुकीमध्ये थेट परिणाम किती होईल हे आत्ता सांगणं कठीण आहे, पण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय घटना, राष्ट्रीय घटना आणि त्याचाच जोडलेला स्थानिक संदर्भ यामधनं एक समाज म्हणून एक भीती तयार व्हायला लागते, ती डेफिनेटली जाणवते. आणि ती दोन्ही समाजांमध्ये जाणवते. जशी हिंदू समाजामध्ये जाणवते तशीच ती मुस्लिम समाजातही जाणवते. मुस्लिम समाजाचं पोलरायझेशन किंवा दलित समाजाचं पोलरायझेशन कुठल्या एक्सटेंड पर्यंत जाऊ शकतं हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनुभवलं. त्यांनी एकसंधपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी हे दोन्ही समाज खूप ताकदीने उभे राहिले लोकसभेला. पण जसं जसं निवडणुका खालच्या पातळीवर म्हणजे स्थानिक पातळीवर यायला लागतात तसं तसं इतरही मुद्दे महत्वाचे असतात. त्यामुळे जसं लोकसभेला एक सरसकट नरेटिव्ह येऊ शकतं रिलिजियस किंवा इतर मुद्द्यांचं, तशी विधानसभेला नरेटिव्ह येण्याची मर्यादा असते, कॉमन नरेटिव्ह येण्याची. त्यामुळे पॉकेट्समध्ये याचा परिणाम असेल. ही भावना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम वर्क होईल, पण ही भावना रुजवण्याचा प्रयत्न होतो. शेवटचा प्रश्न, आत्ता आज घडीला निवडणूक झाली तर कोण जिंकेल असं वाटतं? आणि पुढच्या 3 महिन्यात हे बदलणार असेल तर कुठले फॅक्टर बदलतील का असंच राहील? म्हणजे सकाळ म्हणून आम्ही जे सर्वे केले त्याच्यात 2 प्रश्न होते. एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती असं जेव्हा तुम्ही लोकांना विचारता, कारण कॅन्डिडेट अजून अनाऊन्स नाहीये, सो जेव्हा तुम्ही अलाईज म्हणून विचारता तर महाविकास आघाडीला एक पॉझिटिव्ह कॉनोटेशन आहे जे महायुतीला अजून नाहीये. महायुती मध्ये जेव्हा पक्ष म्हणून तुम्ही जाता मतदारांमध्ये, तर आता 6 प्रमुख पक्ष आणि इतर पक्ष असं सगळं पॅकेज घेऊन जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तर डेफिनेटली भाजपला मानणारा वर्ग हा मोठा आहे. त्याच्या खालोखाल लोक काँग्रेसला पसंती देतात, त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पसंती देतात, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पसंती देतात. एकनाथ शिंदेचे नंबर पण इम्प्रूव्ह झालेले आहेत आणि त्या खालोखाल अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला पसंती देतात. तर असा आत्ताचा म्हणजे महिनाभरापूर्वी झालेल्या आमच्या सर्वेक्षणाचा कल होता. पण आज निवडणूक झाली तर मला वाटतं की उमेदवार कसे असतील म्हणजे हे झालं ह्या 2 प्रश्नांच्या ह्याच्यावर, पण प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक वेगळी असणार आहे. उमेदवार कोण आहे, भरपूर ठिकाणी जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे लोकांना पक्षाबद्दल राग आहे पण उमेदवाराबद्दल सहानुभूती आहे. काही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे
पक्षाबद्दल सहानुभूती आहे पण उमेदवाराबद्दल नाराजी. मला वाटतं की असं भरपूर फॅक्टर प्लस प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक वेगळी असेल, कारण राजकीय नेत्यांसाठी ही संधी आहे. अभी नाही तो कभी नाही असं खूप साऱ्या लोकांना वाटतंय, त्यामुळे त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचाही ते प्रयत्न करतील. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतंत्र सर्वे आपण म्हणजे अगदी उमेदवारांची नावं वगैरे घेऊन केला तर अधिक अचूक निर्णय आपल्याला देता येईल. पण पक्ष म्हणून स्ट्रेंथ बघितली तर मला आजही असं वाटतं की भाजपची स्ट्रेंथ ही इतर पक्षांपेक्षा जास्त आहे. संघटना आणि पक्ष भावना जास्त स्ट्रॉंग करण्याची त्यांना गरज आहे. जर ते असं करू शकले तर विधानसभेला त्यांना यश मिळू शकेल. महाविकास आघाडीला मिळालेलं यश हे एकमेव मोटिवेशन आहे आता काँग्रेस आणि विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांचं, की लोकसभेत आम्हाला यश मिळालं तर विधानसभेतही आम्हाला संधी आहे. त्या एकमेव गोष्टीवर त्यांचं केडर आज मोटिवेटेड आपल्याला अक्रॉस महाराष्ट्र दिसतं. सहानुभूती या फॅक्टरवर उद्धव ठाकरे यांचा पक्षाची मदार आहे आता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचं सगळं कॅम्पेन हे शरद पवार आणि त्यांच्या याच्यामध्ये सरकार बदलायचंय ही टॅगलाईन प्रत्येक नेत्याच्या तोंडी आपल्याला दिसते. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार, मला वाटतं की एकनाथ शिंदेनी लोकसभेला त्यांची स्ट्रेंथ एनकॅश केली होती, ती करण्याचा ते पुन्हा एकदा प्रयत्न करतील. आणि अजित पवारांनी तर पूर्ण रिलॉन्चिंगच केलेलं आहे स्वतःचं. लोकसभेला जो त्यांच्यावर आरोप झाला की त्यांच्या पक्षाच्या वतीने लढणारी लोक ऑन देअर ओन होती, तर तसं न करता ते प्रत्येकाला ओन करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे नाशिकहून ते कोल्हापूरला मुश्रीफांकडे गेले तिकडच्या घटनेनंतर, पुण्यामध्ये येऊन गेले, आज ते अंमळनेरला गेले. जिथे जिथे त्यांचे आमदार आहेत अशा सर्व ठिकाणी ते जात आहेत, एक वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतायत. त्यामुळे इट्स टू अर्ली टू से हू विल विन द गेम. पण मला असं वाटतं की आत्ता या घडीला महाविकास आघाडी भोवती एक सकारात्मकता किंवा एक सिंपती फॅक्टर अजूनही कायम आहे. इलेक्शन घडत राहणार आहे आणि खूप वेगवेगळे फॅक्टर त्याच्यात काम करत राहतील. पण सुरुवात तरी झाली आहे, कसं कसं डेव्हलप होईल ते आपण पुन्हा पुन्हा बोलत राहू. पण असं मी वेळ दिलात आणि या घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण आणि त्याच्या पडद्या पाठीमागच्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.